देशभरात राजकीय धुळवळ आपल्याला पाहायला मिळते, मात्र कोकणात होळीची धूम सर्वत्र पाहायला मिळत आहे। मी सध्या आहे फोंडा गावात आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं असेल तर होळी उत्सव जो आहे तो मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय आणि विशेष म्हणजे या होळी उत्सवात स्थानिक आमदार नितेश राणे यांनी भेट दिलेली आणि त्यांच्यासोबत रंगांची उधळण करत हा होळी उत्सवाचा आनंद लुटलेला। आपल्यासोबत स्वतः आमदार नितेश राणे आहेत। साहेब, तुम्ही या ठिकाणी होळीचा उत्सव साजरा केलाय, रंगांची उधळण केली, काय सांगा? आमच्या कोकणामध्ये होळीच्या शिमग्याचं एक वेगळं महत्त्व आहे आणि आज आमच्या ह्या तांडावस्तीकडे येऊन आमच्या ह्या समाज बांधवांबरोबर एकत्र येऊन आज आम्ही हा सण त्यांच्याही एकंदरीत संस्कृतीची माहिती घेतली आहे। त्यांचं विविध पद्धतीने वेगळेपण काय आहे ह्याचाही अनुभव आम्हाला ह्या निमित्ताने घ्यायला भेटला आणि म्हणून ह्या निमित्ताने एक वेगळी जवळीक आणि नातं घट्ट करण्याचा एक प्रयत्न आम्ही ह्या निमित्ताने करतोय। मला विश्वास आहे येणाऱ्या कालावधीमध्ये ह्या अशा पद्धतीच्या वातावरणाचा फायदा आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला निश्चित पद्धतीने होईल। तुम्ही होळी उत्सव साजरा करताना वाद्य देखील वाजवलं, वाद्य वाजवून कसा आनंद? वेगळा अनुभव आहे। शेवटी प्रत्येक समाजाची एक वेगळी संस्कृती असते, एक वेगळी सण साजरा करण्याची पद्धत असते। आज हा अनुभव मला घ्यायला मिळाला म्हणून निश्चित पद्धतीने समाधान आहे। या अगोदर कधी कुठल्या वस्तीत जाऊन अशा पद्धतीने होळीचा उत्सव? लहानपणामध्ये वरवडे गावामध्ये आम्ही जायचो, आम्ही त्या पद्धतीचा अनुभव घ्यायचो, पण आता खूप वर्षानंतर इथे आमच्या समाज बांधवाबरोबर येऊन अशा पद्धतीचा अनुभव घ्यायची संधी मिळालेली आहे। एकीकडे होळीचा उत्सव चालू आहे तर दुसरीकडे देशात निवडणुकांचा देखील माहोल आहे, त्या कशा पद्धतीने याचा फायदा होतो? शेवटी बघा, आमचं हे जे काही सगळ्यांचं नातं हे पिढ्यानपिढीचं आहे, वर्षानुवर्षाचं नातं आहे। ह्याच्यामध्ये निवडणुकीचा काही तसं संबंध येत नाही, कारण आम्ही कुठलाही स्वार्थ नजरेसमोर ठेवून आम्ही ह्या सगळ्या गोष्टी करत नाही। पण निवडणुकीचा माहोल आहे, त्यानिमित्ताने चर्चाही होते, त्यानिमित्ताने ह्या बाबतीमध्ये जनसंपर्क पण येतो, संवादही वाढतो आणि त्या संवादाचा फायदा आमच्या जिल्ह्याच्या भविष्यासाठी आणि विकासासाठी होईलच। सध्या होळीची धूम सर्वत्र कोकणात पाहायला मिळते, तशीच उत्सव जो आहे तो तळ कोकणात देखील पाहायला मिळतो। खरं तर गणेश उत्सवासारखं 1.5, 2, 5, 7 अशा पद्धतीने कोकणात प्रामुख्याने तळ कोकणात होळीचा उत्सव साजरा केला जातोय आणि सध्या तळ कोकणात होळीची धूम जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन सुरेश सदाशिव लाड, एबीपी माझा, फोंडा, सिंधुदुर्ग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।